सिमेंट रोडवर पडलेल्या भेगामध्ये दुचाकीचे टायर फसून झालेल्या अपघातात हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला। संतापजनक म्हणजे 2 दिवस उलटूनही या ठिकाणी साधी डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही। पूर्णा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाशराव ढोणे 3 मे रोजी काही कामानिमित्त दुचाकीवर नांदेडमध्ये आले होते। नांदेड शहराजवळील आसना नदीच्या पुलावरून ते दुचाकीवरून वसमतकडे जात होते। आसना नदीच्या पुलावरील सिमेंट रोडमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। या भेगेत त्यांच्या दुचाकीचे टायर फसून ते रोडवर खाली पडले। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या अपघाताला 2 दिवस उलटून गेले तरी या भेगांची साधी डागडुजीही करण्यात आली नाही। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे की राष्ट्रीय महामार्गाचा याबाबत टोलवाटोलवी केली जात आहे। आमदार राजू नवघरे यांनी याबाबत तक्रार केली आहे। पोलीस ठाण्यात आपण तक्रार करणार असून मुख्यमंत्र्यांनाही तक्रार करणार असल्याचे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले। ज्येष्ठ नागरिक आसना नदीवरील पुलावर जे काल भेगा पडल्यामुळे त्यांची मोटरसायकल स्लिप झाली आणि त्यांचा जागेवर तिथे मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला सुद्धा रितसर कंप्लेंट देणार आहे। पण जे काही सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता असू द्या किंवा नॅशनल हायवेचा असू द्या, त्यांच्या मागच्या काळामध्ये तक्रारी झाल्या होत्या। सातत्यानं वर्तमानपत्राने त्याची दखल घेऊन त्याच्यावर तक्रारी दाखल केल्या, पण त्याचा काहीही फरक पडलेला नाही। त्या दोन्ही विभागाकडून त्यांचं काम झालं नव्हतं, त्याच्यामुळं हा काल नाहक बळी गेलेला। असं कित्येक बळी त्या माध्यमातून जात आहेत। आम्ही बघितलं असेल की सगळ्या ठिकाणी जिथे जिथे सिमेंट रोड झालेत, नॅशनल हायवेचे रस्ते असतील, वसमत शहरामध्ये येणारा नॅशनल हायवेचा रोड असून 10-10 वर्षापासून पेंडिंग आहे। आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं पाठपुरावा करतोय, सगळं करतोय, पण नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये तरी सगळ्यात मोठी तक्रार। आणि उद्या मुख्यमंत्र्याला आणि आपण बांधकाम मंत्र्यालाही त्या संदर्भामध्ये तक्रार